नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, तर या दुकानाचा शुभारंभ म्हणजेच आपलं ग्रोमर केंद्र याचा शुभारंभ म्हाळुंग श्रीपूर रोडवरती राजकुमार रेडे पाटील यांच्या गाळ्यामध्ये या कोरोमंडल कंपनीच्या आउटलेटचा आपलं ग्रोमर केंद्राचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमासाठी सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र सावंत पाटील, त्याचबरोबर गटनेते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, नगरसेवक तानाजी भगत, डॉक्टर हरिश्चंद्र सावंत पाटील, राजकुमार रेडे पाटील, मौला चाचा पठाण, त्याचबरोबर कंपनीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक परिसरातील सर्व शेतकरी, ग्रामस्थ या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते. या केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी लागणारे वेगवेगळे बियाणे, खते, वेगवेगळी प्रकारची औषधं या ठिकाणी मिळणार आहेत आणि कंपनीकडून डायरेक्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी हे सर्व खते, औषधे मिळणार असल्यामुळे अगदी माफक दरामध्ये इथं मिळणार आहेत असं इथल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी देखील इथं सांगितलेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचं हे आपलं ग्रोमर केंद्र आहे आणि याचा शुभारंभ आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं पार पडलेला आहे. ऐकूया आपण या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून काय कशाचा शुभारंभ होतोय आणि काय इथं शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. आज आपले कोरोमंडल जे कंपनी आहे खाताची, त्याचं इथं शोरूम होत आहे. म्हणजे आपण डायरेक्ट कंपनी टू शेतकरी जे काय मटेरियल आहे, NPK ग्रेड म्हणा, जे काय औषधं, वॉटर सोल्युबल बॅगा, हे सगळं आपण एका छताखाली ठेवलेलं आहे. प्लस आपण काही महिन्यामध्ये ड्रीप, मल्चिंग पेपर आणि पंप पण आपण चालू करणार आहे. तर अशा तऱ्हेने जर आपण बघितलं तर बाकीच्या खात्यामध्ये आणि आपल्या खात्यामध्ये फरक काय आहे, जर आपण जे शेतकरी आहेत, शेतकऱ्याला डायरेक्ट कंपनी रेटमध्ये मटेरियल भेटणार आहे की MRP वाढवून नाही किंवा काय नाही. आता जर फॉर एक्झाम्पल तुम्ही युरिया काय गेला तर बाहेर तुम्हाला 280 रुपये 300 रुपये युरिया भेटेल. इथं आपण 266.50 रुपये युरिया देतो. आणि जे काय आता ग्रेड आहे, समजा आता मार्केटमध्ये काय झालं आहे, दररोज खात्याचं रेट वाढतं. इथं कसं आहे, जी MRP आहे खाता, फॉर एक्झाम्पल 10-26 आहे, 10-26 आपलं 1950 रुपये MRP आहे, तर तुम्हाला 1950च भेटणार. आणि सगळ्या सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध एका छतात. आपण आता ड्रोन सुविधा पण मागवतोय, जे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बांधावर जाऊन आपण फवारणी करणार. प्लस अजून तुमच्या काय एखाद्या अडचणी आहेत, तुम्ही जर म्हटलं आमच्या प्लॉटवर या, तर आपण प्लॉटवर पण आपण 2 एम्प्लॉय आहेत आपले, प्लॉटवर पण व्हिजिट देता येईल. बरं, आता इथं तुमच्याकडे कोणकोणत्या पिकासंदर्भातलं काय काय मिळणार आहे? आपण जर बघितलं तर सीड्स पासून सगळ्या गोष्टी आपण अवेलेबल करणार आहे. जर तुम्ही आलेपासून जे तणनाशक आहे, तुमचं मटेरियल आहे, तुमच्या वॉटर सोल्युबलच्या जे बॅग आहेत, जे आता केळीला जास्त लागतात वॉटर सोल्युबल, ते सगळे एका छताखाली अवेलेबल आहे. तुम्हाला टॉनिक बेस आहेत सगळं, परत ना कीटकनाशक, बुरशीनाशक, हे सगळं आपण एका छताखाली अवेलेबल केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी परत तोच प्रश्न विचारतो की आता इतरही खताची किंवा ह्या शेती ज्या औषधं आहेत किंवा खतं आहेत त्याची दुकानं आहेत, तुम्हालाच का प्राधान्य द्यावं शेतकऱ्याने? प्राधान्य आम्हाला का द्यावं, आम्ही जो रेट आहे कंपनीला त्याच रेटमध्ये आम्ही तुम्हाला मटेरियल देतोय आणि प्लस तुम्हाला आम्ही रिझल्ट काढून देतो. असं बोगस मटेरियल आपण काय ठेवलेलं नाही. जे आता समजा लोकल कंपनी आहे त्याचं मटेरियल आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं नाही. जे काय असेल ते सगळं ब्रँडेड ठेवलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही यूज करचाल एखादी गोष्ट, तुम्ही बाहेरच्या गोष्टीसोबत आपले जे मॉलिक्युल आहे त्यासोबत कंपॅरिझन केलं तर तुम्हाला रिझल्ट जाणून येईल. आम्ही सांगण्यापेक्षा जोपर्यंत तुम्ही स्वतः जे शेतामध्ये हे करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार. कोणती कंपनी आहे आणि कोणत्या कंपनीची औषध आहे ती? इथं सध्या आता कोरोमंडलचं आउटलेट आहे. सध्या तुम्हाला कोरोमंडलच भेटणार. आपण जे बाकी ब्रँड आहेत, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल टाटा आहे किंवा UPL आहे, हे आपण कंपनीचे आपण औषधं ॲडिशनल ठेवणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू. नॅशनल लिमिटेड या कंपनीचं तुम्ही नाव वगैरे ऐकलं असेल अगोदर. भारत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1900 म्हणजे आम्हाला जे माहिती दिली त्याप्रमाणे तरी 1920 सांगतो, 1903लाच आहे तसं. तर त्यांनी सुरुवातीचा कारखाना फर्टिलायझरचा काढला होता, स्टार्ट केलेला होता. तिथून त्यांची जर्नी स्टार्ट झाली. त्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड याचा एक ग्रुप आहे. म्हणजे यांच्या ग्रुपच्या मधून ह्या एक छोट्याशा म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवार्थ या छोट्याशा गटाची त्यांनी निर्मिती केली, मुरगुणाप्पा ग्रुप म्हणून. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इकडे गुजरात, MP, उत्तर प्रदेश याच्यामध्ये टाटा हा ग्रुप आपल्याला फेमस वाटतो, तसा हा साऊथ मधला आहे.
त्या दुकानचं उद्घाटन त्याने आपल्याला अगोदर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या संस्थेच्या तसंच ठराविक पैसे भरले तर येथील या गावातील लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. गाव तसं मोठं आहे, 30-35 हजार लोकसंख्येचं गाव आहे श्रीपूर माळवा. आणि या जागेसाठी या दुकानसाठी जे जागा उपलब्ध करून दिली स्थापन झाले असं आपण सांगितलं. चोरामंडलचं नाव ऐकून आहे, पण काही ठराविक ब्रँडमध्ये आम्ही ऐकलं होतं. पण आता माणूस श्रीपूर ह्या भागात जर आपण ही सेवा चालू करता गेली तर इथल्या शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल. कंपनीचा सुरुवातीला थोडासा नफा कमी करावा आणि शेतकऱ्याला त्याचा नफा थोडा वाढवून द्यावा. आणि तुमचं महत्व काय ते आमच्या प्रॅक्टिकली प्लॉटवर असलं पाहिजे. तुम्ही जर आमच्यासारख्या कुणाच्या एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉट असा डाळिंब असो, ऊस असो, किडी असो, काय असो, एखादा तुम्ही दत्तक घ्या, त्याचा खर्च आम्ही देईल. पण तुमच्या मार्गदर्शनाखाली जर हा प्लॉट आणला आणि ती जर आपण सगळ्या शेतकऱ्याला दाखवलं तर नक्कीच आपलं इफेक्ट आहे असं आम्ही सगळे शेतकरी मानू आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्याला होईल. त्या हिशोबानं जर कंपनीनं आपल्या असं काही प्रोव्हिजन असेल तर ते आज जाहीर करावं किंवा परत सांगितलं तर चालतंय. मध्ये चाचांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये चांगल्या पद्धतीनं बरंच काही सांगितलं. तर याच्या घेते त्याचं प्रोव्हिजन असं आहे की तो प्लॉट जो घेते तर त्या प्लॉटचा टोटल खर्च ही कंपनीच करत असते. पण त्याच्यासाठी एक काम असतं की एक जवळपास 1 ते 2 वर्षाचं ऍग्रीमेंट असतं त्या शेतकऱ्याबरोबर. पण आपल्या भागामध्ये असे शेतकरी आहेत, मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय की ते एवढे 1 ते 2 वर्ष ऍग्रीमेंट करायला तयार नाहीत. त्याच्यामुळं काय होतं की कंपनीला टोटल प्लॉट जे आता तुम्ही कृषी म्हणजे बारामतीला जे कृषी प्रदर्शन भरतं त्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट करत असाल, बघितलं असाल, ते जे प्लॉट करतात तसंच कंपनी स्वतः प्लॉट तयार करून शेतकऱ्यांना तिथं मिटिंग, त्यांचं प्लॅनिंग, जेवण खाणं सगळं टोटल नियोजन केलेलं असतं कंपनीकडून. कंपनी शेतकऱ्यांसाठीच आहे. आणि याच्यामध्ये मला एक सांगायला आवडेल की शेतकऱ्यांना पाहिजे ती खतं आपण इथं उपलब्ध करून देतो. खतं, औषधं, बी बियाणं प्लस हे माफक दरामध्येच असतात. याच्यामध्ये दर वगैरे जास्त नाहीये मार्केटमध्ये. कारण तर मार्केटच्या प्रमाणे जर तुम्ही खूप कमी रेटनं द्यायला लागला तर जे मार्केटमधले जे दुकानदार आहेत हे दुकानदारांचं युनियन आहे, बऱ्याचशा गोष्टीला कंपनीला तोड द्यावी लागते. याच्यासाठी कंपनीनं विशेष लक्ष मी तुम्हाला सांगू इच्छितो की अकोला हा जिल्हा तुम्ही ऐकला असेल. अकोलामध्ये हे स्टोअर आपण ओपन करत असताना तिथल्या दुकानदारांनी सांगितलं की इथंही खतं उपलब्ध करून न दिली पाहिजेत तुम्ही, आमचा धंदा जातोय. तर कंपनीनं पूर्ण अकोला जिल्ह्याचं जे सप्लाय आहे म्हणजे देणं आहे त्यांना वाहतूक ते पूर्ण बंद करून टाकलं डायरेक्ट चेअरमन साहेबांनी. चेअरमननं डायरेक्ट, एमडीनं नाही, चेअरमननंच स्वतः. त्या जिल्ह्यासाठी तुम्ही नाही दिलं तरी चालेल, आपल्याला तिथं धंदा कमी झाला तरी चालेल. जवळपास तुम्हाला मी सांगू इच्छितो 7,500 मेट्रिक टनाचा धंदा डायरेक्ट तिने ऑन द स्पॉट बंद केला. मग तिथं हे स्टोअर आहे, तिथं 8 स्टोअर जवळपास आता होत आहेत. मग त्यांच्या परत त्यांनी JDA म्हणजे जिल्हा आपले जे संचालक आहेत कृषीचे, आता जे भरणेओम आहेत कृषी मंत्री, यांना लेटर देऊन स्वतः परत आमच्याकडे सप्लाय द्यावा म्हणून विनंती केली. त्याच्यावर कंपनी अजून विचार करते. पण शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहणारी ही कंपनी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सेवा मिळतीलच, थोड्या कमी जास्त होतील. जेवढे दादांनी लवकर गोडाऊन देतील तेवढ्या लवकर तुम्हाला खतं इथं उपलब्ध होतील. युरिया पाहिजे तेवढा तुम्हाला मिळेल, काही अडचण नाही. पण माझी शेतकऱ्यांना सर्वांना विनंती राहील की युरिया तुम्ही कमी प्रमाणात वापरावा. हे तुम्हाला त्याचं कारणही मी बरेचसे सांगतो. परत युरियाच्या ऐवजी तुम्ही दुसरी चांगली खतं आहेत जे माफक दरामध्ये आहेत त्याचा तुम्ही उपयोग करा, त्याचा रिझल्ट तुम्ही घ्या, तुमच्या शेतीसाठी ते चांगलं आहे.